तुमच्या कार्यात प्रेम आणि विश्वास असावा, त्यातच यश आहे. विजय तुमच्यासाठी त्याच वेळी शक्य आहे जेव्हा तुम्ही त्यासाठी कार्य कराल. जीवनात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आत्मा आणि मन शांत असावं. जीवनाच्या खऱ्या अर्थाला जाणून घेतल्यास तुम्ही आनंदी होऊ शकता. जीवन फुलवण्यासाठी आपले विचार फुलवा. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा. आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं. दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवालदारकडे पण असतं. बाहेरच्या लोकांचं सोडून द्या, इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात. गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका की स्वतःची ताकद विसराल. जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाहीत. आयुष्यात अशी माणसं कमवा की वेळेला रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील. सूर्याच्या आडवा एखादा ढग आला म्हणजे सूर्याचं अस्तित्व संपत नाही. मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असं काही करू नका. जेव्हा कोणी तुमचे वाईट करतो तेव्हा नाराज होऊ नका, कारण त्या लोकांना तुम्हाला महत्त्व द्यायचा दुसरा मार्ग माहीत नाही. संघर्षामुळे तुमची क्षमता वाढते, तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाते. जीवनाची कमाई संपत्तीने मोजली जात नाही, शेवटच्या प्रवासातली गर्दी जीवनाची कमाई सांगून जाते. दुःख हे आधीच्या समुद्रासारखे आहे, तो स्वतःच्या आत बुडवून मग मोती देतो. जो तुम्हाला वाईट काळात साथ देत नाही, तो कधीच तुमच्या सोबत नव्हता हे समजून घ्या. पुस्तकांशिवाय शिकलेले धडे त्याला जीवन म्हणतात. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे कोणीही नाही, कारण प्रत्येकजण आपलं नशीब आणि स्वतःचं वास्तव घडवण्यात गुंतला आहे. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिका, कारण कोणालाही सर्व काही माहीत नसते, पण प्रत्येकाला काही ना काही माहीत असतं. पुढे जाणारी व्यक्ती कधीच कोणाची अडवणूक करत नाही आणि जो दुसऱ्यांना अडवतो तो कधीच पुढे जात नाही. नशिबाच्या दारावर डोकं मारण्यापेक्षा चांगलं कर्माचे वादळ निर्माण करा, दरवाजे आपोआप उघडतील. डोळे आपल्याला फक्त दृष्टी देतात, पण आपण कधी आणि काय पाहतो हे आपल्या भावनांवर अवलंबून असते. जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या बोलण्यावर नव्हे तर तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आयुष्यात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, जे तुमच्यात नसलेली अशी कमतरता सांगतात. मोठ्यात मोठी कला म्हणजे जीवन जगण्याची कला होय. जबाबदारी म्हणजे जिद्द नव्हे, जबाबदारी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी होय.
जन्म आणि मृत्यू दोन वेगवेगळ्या घटना नाहीत, तर एकाच घटनेची सुरुवात आणि शेवट आहेत. वास्तविक जन्मासोबतच मृत्यूची वेळही निश्चित ठरलेली असते.